डेकोरेशन साठी हे लॅम्प आहेत बघा. आपण बघितलं तर तिकडे सगळं फ्लॉवर्सचं होतं आणि ह्या साईडला थोडं पुढे आल्यानंतर राईट घेतलं ना की सगळं लाइटिंगचं आरतीचं ताट किती सुंदर आहे आणि आरतीच्या ताटामध्ये सेलवाले दिवे आहेत. लाईट गेली तरी बाप्पांसमोर अशी लाईट चालू राहू शकते. हॅलो गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सोनाली आणि प्रिन्सेस या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन ब्लॉग. आता बाप्पांचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी आपण डेकोरेशन साठी नवनवीन वस्तू शोधत असतो. तर हे मार्केट बऱ्याच जणांना माहिती असेल, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि नाही माहिती आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथे डेकोरेशन साठी काय वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आलेल्या आहेत, काय काय साहित्य आलेले आहेत ते मला तुम्हाला दाखवायचंय. आणि इथे येण्यासाठी तुम्हाला सीएसटी वरून ट्रेन वरून उतरल्यानंतर टॅक्सीने क्रॉफर्ड मार्केटला यायचं आहे आणि इथे कम्फर्ट म्हणून नाव आहे. आलेली आहे आता क्रॉफर्ड मार्केटला आणि इकडे टॅक्सी स्टँड आहे. आपण जेव्हा स्टेशन वरून येतो तेव्हा इथे टॅक्सीने उतरवतात आणि इथे कम्फर्ट म्हणून नाव आहे. इथून सरळ स्ट्रेट आता ह्या गल्लीतून आपल्याला पुढे जायचं आहे. इथून सुरुवात होते डेकोरेशन साठी. जेवढं आपल्याला साहित्य लागतं, वेगवेगळ्या वस्तू आल्या ते इथून स्टार्ट होतं. तर आपण इथून सुरुवात करूया आता. ही 300 रुपये आहे याची प्राइस. ही किती मीटर आहे तरी पण? 2 फूट बाय 12 फूट. 2 फूट बाय 12 मीटर आहे. म्हणजे आपल्याला हव्या त्या साईज मध्ये आपण त्याला अशी मांडणी करू शकतो त्याची. आणि छान आहे हे पण. पूर्ण 12 फूट ना, पूर्ण 12 फूट आणि 300 रुपये. हे बॅक साईडला गणपती बाप्पांच्या इकडे बॅक साईडला जर लावायचं असेल तर हा सिलिंगला सुद्धा आपण लावू शकतो आणि खूप छान असं आहे. डेकोरेशन पण करू शकतो. हा, एक्स्ट्रा आपल्या घरात ते आपण वॉलला वगैरे लावू शकतो. छान. कसे आहे ते? एक 250 ला का? मागे तर तुम्ही 200 लाच दिले होते, आता 250 वाढवले का? बघा, पाण्यात ठेवण्यासाठी असे लोटसचे सुद्धा फ्लॉवर्स आहेत. आणि वेगवेगळ्या प्रकारचे इथे फ्लॉवर्स आहेत बघा. हे सुद्धा तुम्ही इथे बघू शकताय तुम्ही. एवढी गर्दी झालेली आहे कारण की गणपती बाप्पा याला फक्त आता 2 आठवडेच बाकी आहेत, त्यामुळे खूप जास्त गर्दी आहे इथे. आणि इथे बघा किती वेगवेगळ्या फ्लॉवर्स वगैरे आहेत, किती छान वेली आहेत, किती छान छान आहेत. हे बघा, खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथे साहित्य आहेत, तोरणं आहेत. हे सुद्धा तुम्ही असं स्टार्टिंगला जेव्हा आपण डेकोरेशन करतो ते असं राऊंड मध्ये किंवा तुम्हाला ज्या शेप मध्ये मांडायचं असेल, मी 1-2 आयडियाज पण त्याच्यावर फोटोज टाकेन. तर हे असं राऊंड साठी याची. तर इथे जर तुम्ही इथे आलात ना, इथे 300 पासून स्टार्ट आहे ते 3000 4000 जे आपल्याला जसं कॉस्ट मध्ये आपली रेंज असेल त्या रेंज मध्ये तुम्ही इथे सगळं शॉपिंग करू शकता. वेगवेगळे छान अशा मॅट्स आहेत. ह्याची प्राइस काय आहे? 1200 रुपये का 1000 रुपये में आएगा 1 किलो. ये 1200 का 1000 रुपये में आएगा. हे बघा, इथे सुद्धा खूप छान अशी डिझाईन आहे आणि आतमध्ये सुद्धा खूप छान छान फ्लॉवर्स आहेत. डेकोरेशन वेगवेगळ्या प्रकारचे इथे आहेत फ्लॉवर्स. खूप व्हरायटीज आहेत. खूप आपल्याला हवी तशी आपण घेऊ शकतो. खूप खूप तुम्ही पाहिजे तशी तुम्ही चॉईस करून घेऊ शकता. हे बघा, इथे सुद्धा असं साईडला लावण्यासाठी सुद्धा खूप छान, लॅम्प मध्ये लावण्यासाठी सुद्धा इथे खूप छान आहेत आणि खूप व्हरायटीज आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लॉवर्स आहेत, मॅट्स आहेत, तोरणा. 150 का 2 और ये वाला ये 250 का है क्या? ये 400 का जोड़ी. हे बघा किती छान आहे हे. ये 400 का जोड़ी है ना? हे 400 का 5 और ये 100 रुपए का 4 है. 100 रुपए का 4 और ये 100 रुपए. त्याच्यामध्ये आपण लाईट सुद्धा असं लावू शकतो. तुम्ही थर्मास घेऊन असे सुट्टी फुलं असतात ना, छान अशी खूप फुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. खूप व्हरायटीज आहेत फुलांमध्ये सुद्धा आणि हवी तशी तुम्ही डिझाईन क्रिएट करू शकता आणि मकर बनवू शकता. हे बघा, इकडे हा छान असा. ये 1200 का है, 1000 का आएगा क्या? और ये भाऊ, हे बघा, हे 600 रुपयाला आहेत. छान आहे ना? सेल वाले दिवे आहेत. सेल वाले दिवे आहेत. लाईट गेली तरी बाप्पांसमोर अशी लाईट चालू राहू शकते. हे बघा,
सेल वाले दिवे आहेत आणि लाईट गेली तरी छान असे दिवे चालू राहू शकतात बाप्पांसमोर. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकार आहेत, वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत बघा. इथे ही मेणबत्ती आहे, ही सुद्धा हे बघा किती छान आहे. ते सगळे सेलवर आहेत. हे तुम्हाला घ्यायचं असेल तर हे सुद्धा तुम्ही परचेस करू. डेकोरेशन साठी तुम्ही होम सुद्धा तुम्ही इकडे डेकोर करण्यासाठी फोकस आपण लावतो बाप्पांसमोर, ते सुद्धा हे बघा. वेगवेगळे फोकस सुद्धा आहेत, वेगवेगळ्या लाइटिंगचे डिझाईन सुद्धा आहे. फोकस आपण लावतो बाप्पांसमोर, ते सुद्धा हे बघा. वेगवेगळे फोकस सुद्धा आहेत, वेगवेगळ्या लाइटिंगचे डिझाईन सुद्धा आहे. इथे सुद्धा प्लास्टिकचे प्लांट्स आहेत जे तुम्ही डेकोरेशन साठी घरामध्ये सुद्धा होम डेकोर साठी ठेवू शकता. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा खूप व्हरायटीज आहेत बघा, किती छान व्हरायटीज आहेत. तुम्ही मार्केट किती मोठा आहे, म्हणजे तुम्ही स्टार्टिंग पासून मी तुम्हाला दाखवलं की फ्लॉवर्स वगैरे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. मी तुम्हाला दाखवेल तेवढं कमी आहे. तुम्ही जेव्हा याल तर तुम्हाला खूप वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळ्या व्हरायटीज इकडे बघायला मिळतील. फ्लॉवर्स मध्ये, लाइटिंग मध्ये. अजून एक मी तिथे बघितलं होतं एलईडी लाइटिंग, तर त्यामध्ये तुम्ही एलईडीचा पेनड्राईव्ह लावून गाणी सुद्धा लावू शकता. म्हणजे म्युझिक साठी तुम्हाला एक वेगळं सिस्टम नाही घ्यावं लागणार. तेच एलईडी लावून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची गाणी सुद्धा त्या एलईडी वर लावू शकता. आणि मी तुम्हाला दाखवेल तितकंच कमी आहे. खूप साऱ्या लाइटिंग मध्ये सुद्धा तुम्हाला खूप व्हरायटीज बघायला मिळतील. फ्लॉवर्स मध्ये डेकोरेशन साठी जेवढ्या वेगवेगळ्या वस्तू तुम्ही बघाल ना तितक्या कमी आहेत. इतक्या साऱ्या वस्तू आहेत की मी दाखवेल तेवढं कमी आहे. पण जेवढं मला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करता आला आहे व्हिडिओमध्ये, तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही नक्की इकडे विजिट करा एकदा मार्केटला. खूप छान मार्केट आहे. कारण ह्या वेली बघा 300 रुपये डझन आहेत. 8 फीट हाईट आणि 1 डझन येतील ह्याच्यामध्ये. या बाप्पांच्या डेकोरेशन साठी नाहीच तर आपण घरामध्ये सुद्धा वेली लावून डेकोरेशन करतो. आतांची प्लेट आहे, इथे सुद्धा तुम्ही दिवे छान असे लावू शकता. बाप्पांसमोर दिवे लावण्यासाठी छान अशी प्लेट आहे आणि बरेच तुम्ही दिवे ह्याच्यामध्ये एका साथ लावू शकता. लाइटिंगच्या किती वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत, किती फ्लॉवर्स आहेत वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये, ते पण तुम्ही घेऊ शकता. लाइटिंग सुद्धा एक लाईट म्हणजे अशा बऱ्याचशा व्हरायटीज आहेत. लाइटिंग मध्ये सुद्धा, वेलींमध्ये आहेत, फ्लॉवर्स मध्ये आहेत आणि जे बल्ब लाइटिंग असतात ते सुद्धा आहेत. फोकस असतात जे आपण बाप्पांसमोर रात्री लावतो ते सुद्धा आहेत एलईडी मध्ये. खूप छान छान आहे. आपण बघितलं तर तिकडे सगळं फ्लॉवर्सचं होतं आणि ह्या साईडला थोडं पुढे आल्यानंतर राईट घेतलं ना की सगळं लाइटिंगचं जे आहे ना डेकोरेशनचं ते मिळतं. इकडे बघा छान छान झुंबर सुद्धा आहेत बाप्पांच्या डेकोरेशन साठी. नाहीतर आपण घरामध्ये सुद्धा असे डेकोरेशन झुंबर लावू शकतो. इकडे बघा बाप्पांची छान अशी नेम प्लेट सुद्धा आहे, एलईडी नेम प्लेट सुद्धा आहे तिकडे. आणि खूप छान म्हणजे सजवटे तिकडे स्टार मध्ये आहेत. आणि हे झुंबर पण बघा किती सुंदर आहेत. कसे आहेत काका? हा 550 ला आहे का? वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत झुंबर मध्ये सुद्धा, खूप छान आहे. आणि इथून सगळं पुढे लाइटिंगचं मार्केट चालू होतं. डेकोरेशन साठी हे लॅम्प आहेत बघा, खूप छान आहे तिकडे. आणि वेगवेगळ्या व्हरायटीज कमी पैशांमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. जर तुम्ही कधी आले नसाल इकडे डेकोरेशनचं साहित्य घ्यायला तर नक्की या मार्केटमध्ये एकदा व्हिजिट करा. कारण खूप साऱ्या व्हरायटीज इकडे तुम्हाला बघायला मिळतील. फ्लॉवर्सच्या, लाइटिंगच्या, अशी खूप प्रकारची फुलं आहेत इथे. रोज मध्ये ही सुद्धा तुम्ही डेकोरेशन साठी वापरू शकता. आणि तिकडे बघा ते तसं थर्मास दिसते ना, त्याला थर्मासला तुम्ही लावण्यासाठी अशा प्रकारची फुलं तुम्ही वापरू शकता. हे पण ते लावायला डेकोरेशन साठी झुंबर आहे. 700 रुपयाला एक लाईन आहे ही. काही कमी जास्त ते करू शकतात. आणि खूप हे आपल्याकडे असं मिळतं नाही मिळतं माहित नाही, पण इकडे तुम्हाला बऱ्याच व्हरायटी बघायला मिळतील डेकोरेशन साठी. त्यामुळे तुम्ही नक्की या मार्केटला एकदा व्हिजिट करा. आरतीचं ताट किती सुंदर आहे आणि आरतीच्या ताटामध्ये छान दिवे आहेत आणि त्यामध्ये लाइटिंग असल्यामुळे किती सुंदर दिसत आहेत, आकर्षक वाटतात एकदम. आणि इथे समई सुद्धा आहे, समईमध्ये सुद्धा लाइटिंग्स आहेत आणि खूप अशा 5 थराच्या छोट्या मोठ्या वेगवेगळ्या साईज मध्ये तुम्हाला इथे ह्या समई सुद्धा मिळतील लाइटिंग मध्ये. मी तुम्हाला दाखवलेलं आहे मार्केट. आणि जेवढ्या मला वस्तू तुम्हाला दाखवता आल्या मार्केटमध्ये डेकोरेशन साठी त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आणि तुम्हाला असं नाही की बाप्पांच्या डेकोरेशन साठी वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही या मार्केटला या. तुम्हाला घरामध्ये डेकोर साठी सुद्धा काही वस्तू हव्या असतील वेगवेगळ्या प्रकारच्या तर त्या सुद्धा तुम्हाला बऱ्याच व्हरायटी मध्ये बघायला मिळतील. आणि हे झालं खरं तर आपल्या बाप्पांच्या डेकोरेशन साठी, घरातलं होम डेकोर साठी. पण इकडे जर तुम्ही बाहेर आलात ना तर खूप मोठं मार्केट आहे. इकडे ह्या साईडला आलात तर पूर्ण हे होलसेल मार्केट आहे. इकडे तुम्हाला होलसेल मध्ये काही गोष्टी हव्या असतील म्हणजे मुलांचे डायपर किंवा घरातले टिफिन, बॉटल,
कपडे क्लॉथिंग मध्ये पण बरेच घराचे कर्टन्स वगैरे खूप साऱ्या व्हरायटीज इकडे तुम्हाला आल्यानंतर बघायला मिळतील. असं नाही की फक्त तुम्ही डेकोरेशन साठीच येऊ शकता. तर मी माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे जेवढं काही मला व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवता आलेलं आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे गाईज. आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.